सातत्याने गेले 2-3 आठवडे मांडतायत, त्याचा पुन्हा एकदा त्याचं एक प्रूफ तुम्हाला मिळालेलं आहे की सर्वसामान्य माणूस, म्हणजे काल मी 2-3 बातम्या बघितल्या, संभाजीनगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दारात गेलेत रिक्षा घेऊन की आम्ही अडचणीत आहोत. रेस्टॉरंट्समध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, खानावळीत मिळत नाहीये, मुलांच्या अनेक कॉलेजेसच्या त्यांच्या तिथे ज्या खानावळी असतात किंवा तिथे त्यांची जी खायची जागा असते, जेवणाची जागा असते, कॅन्टीन असतं, तिथे वेळेवर जेवण मिळत नाही. त्याच्यानंतर आज मंत्रिमंडळातच मंत्री एकामेकाला पत्र लिहित आहेत सिलेंडरवर. इट्स अ क्रायसिस. हेच तर मी मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते, तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, जगामध्ये युद्ध चालल्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली, त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवू आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्य तर केलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे. मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न हा ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला. याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते. मुख्यमंत्री म्हणतात कुठंच क्रायसिस नाहीये, अफवा पसरवल्या जात आहेत. ज्या अफवा पसरवतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील. एकीकडे हे पत्र, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की प्रॉब्लेम्स असतात. अडचणीत घ्यायचं काय? मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी लोढाजींचे हे पत्र वाचलंच असेल किंवा त्यांच्या टीमनी त्यांच्यापर्यंत किंवा आजच्या तुमच्या चॅनल किंवा वर्तमानपत्रात त्यांनी वाचलंच असेल. आमची अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने केंद्र सरकारशी बोलावं आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घ्यावं की पुढे काय करणार आहोत आपण. एलपीजी पण 3 महिन्यानंतर मिळणार नाही असं भुजबळ स्वतः म्हणाले. ते दिल्लीत मंत्र्यांना भेटले होते. टीएनजी कनेक्शन करून घ्या असं म्हणते गव्हर्नमेंट, पण त्यात अनेक प्रॅक्टिकल अडचणी पण आहेत. नाही, कनेक्शन घ्या, आमची तयारी आहे. कनेक्शन सरकारने द्यावं आम्हाला. आम्ही सगळेच तुम्ही मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला कनेक्शन द्या, आम्ही घ्यायला आज तयार आहोत. सरकारने यंत्रणा लावावी वॉर फुटिंगवर आणि द्यावा आम्हाला कनेक्शन. आम्हाला कनेक्शन मिळायची कारण ना. एकमेकावर टीका करणारे अधिकारी मोहित कंबोज हे कार्यक्रमानिमित्त एकत्र भेटले. नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते का भेटले याचा आपण कसं ठरवणार? लोकशाही अजून या देशामध्ये कोणी कुणाला भेटायचं हा त्याचा अधिकार आहे. शिवसेनेची भूमिका बदलते का उद्धव ठाकरेंची? कारण धर्म स्वातंत्र्य विधेयकाला, लव जिहाद विरोधी विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिला. ते त्यांच्या निरोप समारंभानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले आणि आता आदित्य ठाकरे, मोहित कंबोज ज्यांनी संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्याची दिशा चाललेल्या विषयावर भाष्य केलं होतं, त्यांच्याकडे भेटायला. मला असं वाटतं तुमची थोडीशी गल्लत होते. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे असतात. एक कुणाच्या तरी लेकीच्या वाढदिवसाला कोणी गेलं त्याच्यात गैर काय? ते राजकीय मतभेद हे एका झालेले असतील. हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता प्रसादलाडच्या पोराच्या लग्नात जेव्हा ठाकरे जातात तेव्हा प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित केले जातात की खरा शिवसैनिक असता तर गेला नसता आणि कुटुंबिक का नसो ते साईडला ठेवलं असतं. मग सेम मोहित कंबोजला का नाही हे होत आणि या दोघांमध्ये प्रॉक्सिमिटी वाढते का? मी तुम्हाला खरं सांगू, मी ज्या संस्कारात वाढले ना त्याच्यात विरोधकाला आम्ही शत्रू कधीच मानलं नाही. आम्ही लोकशाहीवाले. त्यामुळे मनभेद हे कधीच असता नाही, मतभेद हे असलेच पाहिजे. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले आम्ही आहोत. आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच सगळ्याच पक्षात मतभेद हे आमचे कायम आहेत, काल होते, आज होते, आहेत आणि उद्याही राहतील. पण मनभेद आणि शत्रुता ही लोकशाहीत हे शब्दच नाहीत. आणि कशाला असावे? डायलॉग तर असलाच पाहिजे ना. आणि कोणी कुणाच्या लेखीच्या वाढदिवसाला गेलं त्याच्यात एवढं काय बोलण्याचं मला नाही वाटत. मला असं वाटतं आज राज्य आणि देशाच्या समोर खूप मोठी जास्त आव्हानं आहेत. कोणी वैयक्तिक आयुष्यात काय करावं त्यांचं ते बघून घेतील. मला वाटतं आपण गॅस सिलेंडर, डिझेल, महागाई, बेरोजगारी हे मोठी आव्हानं आज राज्य, देश आणि जगासमोर आहे. घराच्या भावाला शाळेत आयडी दिला होता, शिक्षण मिनिस्ट्रीमध्ये त्याचं चांगलं पोहोच होतील. आणि दुसरा आणखी एक मुद्दा पुढे येतोय म्हणजे की रुपल चाकणकर यांचे रायगडचे एका आर्थिक व्यवहार असल्याची माहिती मिळते. दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते खराच जोडलेल्या आहेत. मला असं वाटतं की मोठी इन्क्वायरी चाललेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ती चाललेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे प्रश्न
हे माननीय मुख्यमंत्रीच त्याची उत्तरं देऊ शकतील किंवा त्यांची जशी जशी इन्क्वायरी ती SITची होईल तो रिपोर्ट आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही असं माझं वैयक्तिक नाही, मत याला आहे. समोर प्रश्न आहे की नाशिक प्रकरणातल्या अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पीडित महिलांचे व्हिडिओ, त्यावर पोलीस आज कारवाया करत सुटलेत. पण हे व्हिडिओ तसं पाहायला गेलं तर चौकशी यंत्रणांकडे आले, मग हे पहिल्यांदा बाहेर कुठून आले? नाही आणि व्हायरल जातात मॅम आणि न ब्लर करता हे व्हिडिओज व्हायरल सगळ्या होतात. सोशल मीडियावर नाही, मी तुमच्या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानते आणि हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की हा मुद्दा जो मीडियाकडून मांडला जातोय हा अतिशय महत्वाचा आणि माणुसकीचा आहे. मला असं वाटतं ज्या ज्या महिला आहेत त्यांचे फोटो त्यांची ओळख ही बाहेर कुठेही जाता कामा नये आणि कोणी ते पसरवत असेल तर माझी एक महिला म्हणून एक नागरिक म्हणून माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की ह्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. राजकारण चालू राहील, हा राजकारणाचा विषय नाही, हा सुसंस्कृत महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामुळे ज्या ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांची ओळख, त्यांचं नाव, त्यांचा चेहरा हा कुठेही बाहेर जाता कामा नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून केली आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण सगळे विनंती करूया की ह्याच्या बाबतीत त्यांनी स्ट्रॉंग ऍक्शन घ्यावी आणि मीडियानेही ह्याच्यात जो अतिशय संवेदनशीलपणा दाखवलाय, मी प्रत्येक मीडियाचे आणि तुमच्या सगळ्यांचे जाहीर आभार मानते की तुम्ही ह्या पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघता. ही खरंच कौतुकाची आणि मी आभारी आहे तुमची. जबाबदारी नाहीये का? पोलिसांची जबाबदारी नाही का? चौकशी यंत्रणा कस्टोडियन त्याच्यामुळे आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करूया कारण का या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात कुठून काय झालेलं आहे याचा ही डबल एजेड स्वॉर्ड आहे. हा सगळ्यात सोशल मीडिया AI इतक्या गोष्टी होत आहेत त्यामुळे आता काय कळतच नाही खरं तो डेटा कुठला आहे, काय आहे, तो फज्ड आहे का खरा आहे. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काम केले हे कौतुकास्पद आहे, आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे. इथून पुढे जाताना त्याच्याबद्दल संवेदनशीलपणा पोलिसांनी आणि यंत्रणेने आणि सरकारने दाखवावं एवढीच आपली अपेक्षा आहे. मॅम, नीलम गोरे महिलांवर जेव्हा यांनी अत्याचार होतात तेव्हा त्यांना एक मानसिक आधाराची गरज असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रीटमेंट यांच्यावरती होणं गरजेचं असतं कारण मोठा मानसिक आघात असतो. आता व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर एक मोठा मानसिक आघात होतो. त्याचं आपण जर पाहिलं गेलं तर अध्यक्षांचं पद, महिला अध्यक्षांचं ते पद खाली आहे. मग हा आधार कोण दिला जातो?